Hello friends, if you took at the previous lecture Venkat Iyer's lesson The Call of the Soil, a Scent of Rice, you will see that Venkat Iyers took his first crop in April 2004. Then they vigorously he decided to change his farming and read various books about farming. Venkat Iyer decided that we would consult Moru Dada, a farm broker, and brought various crops from Gujarat. He developed his farm on the advice of Moru Dada. Friends, let's see the next part and keep your book in front of everyone's eyes. The next thing Moru Dada wanted to do was spray some pesticide on the plants. त्यानंतर मोरुदादाने सर्व रोपट्यांवर जंतुनाशक औषधांची फवारणी करावी असे आम्हाला सुचवले. He claimed that it would give a higher yield. त्यामुळे अधिक प्रमाणात पीक येईल असे त्यांचे ठाम मत होते. This was something we did not want to do. पण असे काही करण्याची आमची इच्छा नव्हती. We were clear that we would not use any chemicals and tried to explain it to him. आपण कुठल्याही प्रकारची रसायने ही वापरायची नाहीत असे आमचे स्पष्ट मत होते आणि त्याला समजवण्याचा आम्ही प्रयत्न केला. He reacted as if we had suggested harakiri. मात्र यावर आम्ही जणू काही हाराकिरी करत आहोत अशी प्रतिक्रिया दिली. हाराकिरी मीन्स अ फॉर्मल वे ऑफ किलिंग युअर सेल्फ. हाराकिरी म्हणजे काय? जे शरण येण्याची स्वतःच्या पोटात तलवार खुपसून जीवनाचा अंत करण्याची ही जपानमधील पारंपरिक आत्मघाती पद्धती त्याला म्हणतात हाराकिरी. इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग टू इन्श्युअर दॅट मोरू दादा अँड हिज फील्ड्स डिड नॉट यूज एनी केमिकल्स ऑन द फार्म. दे रिफ्यूज टू अंडरस्टँड हाऊ क्रॉप्स कुड ग्रो विदाउट स्प्रेज. कन्व्हिन्सिंग मीन्स पर्स्युएशन म्हणजे पटवून देणे किंवा खात्री करणे. इन्श्युअर म्हणजे काय? टू मेक अ सर्टन म्हणजे खात्री करणे. मित्रांनी शेतावर रासायनिक औषधे वापरू नयेत हे त्यांना पटवण्यासाठी आम्हाला खूप धडपड करावी लागली. या फवारणीशिवाय ही पिके वाढू शकतात हे मानायला ते काही केल्या तयार नव्हते. Contrary to what everyone had told us, nature did her job and she needed to bribes to get the work done. Soon it was harvest time and we managed a respectable 300 kilograms, an awful a lot of moong and with a lot of confidence. Now I was certain the land was fertile and that it was possible to grow crops without chemicals. It was a major morale booster. Contrary to what everyone had to त्यांच्या अगदी उलट निसर्ग देवतेने कोणत्याही आमिषाशिवाय आपले काम चोख पार पाडले. कापणीची वेळ लवकर झाली आणि 300 किलो इतके खूप चांगले मुगाचे उत्पन्न आणि प्रचंड आत्मविश्वास आम्हाला मिळाला. आमची जमीन सुपीक आणि रासायनिक औषधांशिवाय ही पीक काढता येऊ शकते याची मला खात्री होती आणि मनोबल वाढण्यासाठी ही फार मोठी गोष्ट होती. Without chemicals, it was a
morale booster. Morale booster means an event or occurrence that makes one feel more confident and cheerful. मनोबल वाढवणारे. A scent of rice. The first year I was late for the rice sowing season and had to resort to growing the GR4 variety that was short term and recommended by agriculture officers at कोसबत. जे पहिल्या वर्षी भारताचे पीक घेण्याच्या हंगामासाठी मला उशीर झाला, त्यामुळे कोसबाडच्या ऑफिसरांनी सुचवल्याप्रमाणे GR4 या जातीचे अल्पकालीन पीक लावण्याशिवाय मला पर्याय नव्हता. द नेक्स्ट इयर वी डिसाइडेड दॅट वी वुड स्टार्ट अर्ली अँड ट्राय टू फाइंड सम गुड ट्रेडिशनल व्हरायटी ऑफ राईस टू ग्रो. वी हॅड रीड अबाउट ट्रेडिशनल व्हरायटीज ऑफ राईस अँड न्यू that they did not require very high inputs of fertilizers. म्हणजे पुढच्या वर्षी मात्र लवकर सुरुवात करावी आणि भात पिकवण्यासाठी These varieties were also quite strong and resisted pests. We were sure that it was this type of rice that would grow well in our farm where we did not use any chemicals at all. म्हणजे भाताच्या पारंपरिक जातीविषयी आम्ही माहिती वाचली होती. त्यांना जास्त प्रमाणात खताची आवश्यकता लागत नाही हे आम्हाला माहिती होतं, पण त्या खूप बळकट प्रकारच्या जाती होत्या आणि कीटकनाशकांचा मुकाबला करू शकणाऱ्या नव्हत्या आणि कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत आम्ही वापरत नसल्यामुळे आमच्या शेतात अशा प्रकारचे भाताचे चांगले पीक येईल. वी वेर शुअर दॅट इट वॉज टाईप ऑफ राईस दॅट वुड ग्रो वेल इन अवर फार्म वेअर वी डिड नॉट यूज एनी केमिकल्स इट ऑल. अवर प्रिव्हियस इयर्स एक्सपिरियन्स अँड लो यील्ड हॅड टॉट यूज अ लेसन अँड वी वेर शुअर we would not plant hybrids this year. जे भाताचे चांगले पीक येईल याची आम्हाला खात्री होती, पण आमच्या आदल्या वर्षीचा अनुभव आणि कमी उत्पन्न यातून धडा घेऊन यावर्षी आम्ही संकरित धान्य पेरणार नाही यावर ठाम होतो. In April 2005 we started to look for a good variety of traditional rice. 2005च्या एप्रिलमध्ये पारंपरिक भाताच्या जाती शोधायला आम्ही सुरुवात केली. इट वॉज वन ऑफ अवर नेबर्स इन द विलेज, अ बिझनेसमॅन फ्रॉम मुंबई हू ओन लँड, हू सजेस्टेड दॅट वी प्लांट अ लोकल. तांदळाच्या एखाद्या स्थानिक सुवासिक जातीची पेरणी करावी असे आम्हाला सुचविले. मोस्ट ऑफ द फार्मर्स इन अँड अराउंड द विलेज ऑफ पेट हॅड स्विच ओव्हर टू हायब्रिड्स. द यंगर जनरेशन ऑफ फार्मर्स thought it was crazy to ask for the desi variety as they called it. जे त्यांनी तांदळाच्या एखाद्या स्थानिक सुवासिक जातीची पेरणी करावी असे सुचवले आणि आसपासच्या गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी संकरित पिके घेण्यास सुरुवात केली. शेतकऱ्याची ही तरुण पिढी आम्हाला त्यांच्यामध्ये देशी असलेल्या जातीचे आग्रह धरताना पाहून मला विचित्र व विक्षिप्त समजू लागली होती. My regular visits to the villages around searching for a good traditional variety also did not yield any results and we were almost giving up home. म्हणजे भाताची जात मिळवण्यासाठी आजूबाजूच्या गावांमध्ये अनंत खेपा मारूनही त्यातून काही निष्पन्न झाले नाही, त्यामुळे आम्ही आमची उमेद जवळपास सोडून दिली होती. I decided to give it one last try
and spoke to Baban's father and some others elders. After many meaningful conversations, they mentioned the name of कसबाई. एक शेवटचा प्रयत्न करायचा मी ठरवला आणि बबनच्या वडिलांशी आणि इतर ज्येष्ठ लोकांशी मी बोललो. बराच अर्थपूर्ण चर्चेनंतर त्यांनी which has distinct aroma though much milder than basmati. म्हणजे बासमतीपेक्षा बराच सौम्य पण तरी स्वतःचा विशिष्ट सुगंध असलेली कसबाई ही एक लांब दाण्याची भाताची जात आहे. इट्स अ लॉंग ड्युरेशन क्रॉप अँड मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल रिमेंबर्ड ग्रोविंग इट इयर्स अगो. म्हणजे कसबाई ही एक लांब दाण्याची जात आहे आणि दीर्घ कालावधीने होणारे पीक आहे आणि अनेक वर्षापूर्वी त्याचे पीक घेतले जात असल्याचे बऱ्याच ज्येष्ठ व्यक्तींना स्मरण होते. बट दे ऑल shook their heads when I asked them about the seeds and told me that it had disappeared. म्हणजे पण त्यांचे बियाणे कुठे मिळेल याचे विचारताच त्या सर्वांनी नकारार्थी मान हलवून ते आता लुप्त झाल्याचे सांगितले. The tales कसबाई made us more determined to get it. कसबाईबद्दलच्या गोष्टी ऐकून ते मिळवण्याची आमची इच्छा अधिक दृढ झाली. We decided that if we did manage to get some seeds, this would be a great rice to grow. त्यांचे काही बियाणे मिळवण्यात आम्हाला यश मिळाले तर ते पिकवण्यासाठी उत्तम असेल असे आम्ही ठरवले. We decided if we did manage to get some seeds, this will be great rice to grow. I thought the government may know something about writing means give a greater knowledge and understanding. They give a greater knowledge and understanding. I thought the government know something about a visit to agriculture officer was enlightening. जे त्यांच्या मते एका शासनाकडे आम्ही याविषयी काहीतरी माहिती मिळू शकेल असे आम्हाला वाटले, पण कृषी अधिकाऱ्याकडे दिलेली भेट फारच माहिती देणारी ठरली. ही हॅड नॉट इवन हर्ड ऑफ दिस राईस व्हरायटी. ही सेड द विलेजर्स वेअर टेकिंग मी फॉर अ राईड अँड देअर वॉज नो राईस बाय. This name he rattled of the means of a number of latest hybrids and even offered to give me some of them free of cost for a trial. Rattle means talk rapidly and length. जे आपल्याला त्यांच्यामध्ये ते माझे त्या गावकरी माझी दिशाभूल करीत होते आणि अशा कोणत्याही नावाचा भात प्रकार अस्तित्वात नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी बराच वेळ बडबड करून अत्याधुनिक संकरित जातीची नावे सांगितली आणि त्यातली काही जाती मोफत नमुन्या देखील देण्याचीही तयारी दर्शवली. Cursing myself for was जे त्यांच्याकडे जाऊन वेळ फुकट घालवल्याबद्दल स्वतःला दोष देत मी पुढच्या ठिकाणी जायला निघालो. दिस टाइम इट वॉज आदिवासी महामंडळ ॲट कासा विच बायज राईस फ्रॉम द आदिवासी विलेजर्स ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्मेंट. मी आता शासनाच्या वतीने आदिवासी गावकऱ्यांकडून तांदूळ
तांदूळ खरेदी करणाऱ्या कसा येथील आदिवासी महामंडळाकडे गेलो. त्यांच्या फायलीमध्ये कसबाईचा उल्लेख नव्हता. कसबाई did not figure in their files, a good indication why people did not grow it anymore. जे लोक आता त्याचे पीक का घेत नाही याचे स्पष्ट संकेत होत होते. The market itself did not recognize the rice, so if you grew it you would not be able to sell it. However, the officer in charge here had more knowledge of rice and did remember Kasbai being sold to him a few years ago. हे बाजारात नाही म्हटल्यावर तुम्ही जरी ते पिकवले तरी तुम्ही ते विकू शकणार नाही. मात्र इथल्या प्रमुख ऑफिसरला भाताच्या पिकाविषयी अधिक ज्ञान होते आणि काही वर्षापूर्वीच कसबाईची खरेदी केली असल्याचे त्यांना आठवत होते. Of price and did remember Kasbai being sold to him a few years ago. So when I in Dhanivari Baban I started looking for his house on a charpoy. जे तेव्हा धनिवरीला जाऊन मी आणि बबन देहू या देवहांडाला शोधू लागलो आणि टोपी घातलेल्या पांढऱ्या केसांचा एक वयस्कर मनुष्य घराबाहेरच्या खाटेवर बसलेला आम्हाला आढळला. ॲट an ex-sarpanch of the village. He had acres of land, a huge house and a large family. हे तो गावचा माजी सरपंच होता आणि त्याने अनेक एकर जमीन, मोठे घर आणि मोठे कुटुंब होते. आफ्टर एक्सचेंजिंग द युजुअल प्लेझेंटर्स वी कम टू द टॉपिक ऑफ कासबाई. द मेयर मेन्शन ऑफ कासबाई अँड देवहांडा ड्रिफ्टेड इनटू द पास्ट. जे जुजबी गोष्टी गप्पा गोष्टी झाल्यावर आम्ही कसबाईचा विषय काढला. कसबाईच्या नुसत्या उल्लेखाने देवहांडा हा भूतकाळात शिरले आणि त्यांचे डोळे स्वप्नाळू झाले आणि सारे गाव एकेकाळी कसबाईचे पीक कसे घेत असे हे सांगताना त्याच्या आवाजात कंप जाणवला. द युजुअल प्लेझेंटायर्स वी केम टू द टॉपिक ऑफ कसबाई. The mayor mention of Kasbai and Devhanda drifted into the past. His eyes turned dreamy and with a tremble in his voice, he told us the entire village and one time grew only Kasbai. जे ते म्हणाले एक काळ असा होता की जेव्हा जेवणाच्या वेळी गावावरून जाणार There was a time when people passing our village during the lunch time would be forced to stop and ask for meal. Such was a alluring aroma of Kasbai. The entire area would have this heady aroma hanging in the air. All the houses cook the some rice. Today, he said, no one grew Kasbai and everyone had shifted to growing the new hybrid varieties. He claimed he had to force himself to eat this rice that was insipid. जे कसबाईचा इतका मोहनी घालणारा सुगंध होता. संपूर्ण गाव याचं तांदळाचा भात शिजवत असल्याने परिसरातील वातावरण त्याचा मोहक सुवास भरून राहिला असे ते पुढे म्हणाले. आज कुणीही कसबाईचं पीक घेत नाही, पण सर्वजण नव्या संकरित जातीची निर्मिती करण्याकडे वळले आहेत आणि नाईलाजाने त्यांनाही आता तो बेचव तांदूळ खावा लागतो. ही क्लेम ही हॅड टू फोर्स हिमसेल्फ टू ईट दिस राईस दॅट वॉज सो इन्सिपिड.
With the advent irrigation, farmers were tempted to grow a second crop, and Kasbai, being a long duration rice, was replaced by the shorter duration hybrid, so that the harvest the farmers could take up a second crop. हे सिंचनाच्या प्रसारामुळे दुसरे पीक लावण्याकडे शेतकरी आकर्षित झाले आणि कसबाई हे खूप उशिरा पिकणारे भाताचे पीक असल्यामुळे कापणी लवकर करता यावी म्हणून इतर लवकर पिकणाऱ्या या संकरित पिकांनी त्यांची जागा घेतली. Hybrids, so that the harvest could be done earlier. This ensured that the farmers could take up a second crop. Thank you very much. Let's see the next part and keep. Okay, thank you.